स्वागत आहे आपल्या सर्वांचे। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जे शेतकरी बिडकीन DMICच्या आजूबाजूला जे शेतकऱ्यांच्या या मी जे गावे पुढे सांगणार आहे त्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांची लिस्ट आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, कारण की मित्रांनो त्यांच्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। आणि मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल चॅनल फॉलो करून घ्या, कारण की येणारी माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। मित्रांनो, आपण जो म्हणत होतो की जो 3452 कोटीचा ग्रीनफील्ड मार्ग जो आहे तो पैठणमध्ये 100 हेक्टरची जमीन संपादन लवकरच करणार आहे, याचा मार्ग मित्रांनो मोकळा झालेला आहे। आपण पाहत आहोत की मराठवाड्याच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला नवे बळ देणारा शेंद्रा बिडकीन ग्रीनफील्ड मार्ग महामार्ग प्रकल्प आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, महत्त्वाची बातमी आहे। माझा मराठवाडा या पेपर न्यूजला मित्रांनो आजची बातमी आलेली आहे। मित्रांनो, थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ग्रीनफील्डमध्ये कोणकोणती गावे येणार आहे ते तुम्ही नोट करून घ्या। मित्रांनो बघा, 3452 कोटी रुपयाचा खर्च करून हा जो रस्ता उभारणार आहे, तर मित्रांनो पैठण तालुक्यामधील महत्त्वाची गावे कोणती आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो बघा, सर्वप्रथम जो आहे पैठण तालुक्यातील एकोड पाचोड या गावापासून मित्रांनो हा ग्रीनफील्ड महामार्गाला सुरुवात होणार आहे। त्या पाठोपाठ आहे गाडीवाट तांडा, चिंचोली गाव आहे, जांभळी गाव आहे, निलज गाव आहे, बिडकीन आहे। त्या पाठोपाठ मित्रांनो कौडगाव आहे, शेकटा आहे, तोंडुळी आहे, आलियाबाद आहे, मांडवा आहे, तळपिंपरी सह काही गावातील जवळपास 100 हेक्टर जमिनीचे संपादन होणार असून मित्रांनो या रस्त्यासाठी जवळजवळ 100 एकर जमीन संपादन करणार आहे। तर मित्रांनो, यासाठी अनेक शेतकऱ्यांनी जवळजवळ प्रति 1 एकरला 1 कोटी रुपयाचा भाव मिळावा अशी आशा व्यक्त या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्यांना केली आलेली आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गाच्या रस्त्यालगत आहे त्या तर जाणारच आहे, पण या व्यतिरिक्त मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी याच्या आजूबाजूला आहेत त्याला यापेक्षा दुपटीने भाव मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो आपली जमीन असेल, आपली प्रॉपर्टी असेल तर ती नक्कीच सेव्ह करून ठेवा। कुठल्याही पद्धतीचं सध्याच्या घडीला सेलिंग केलं तर आपलं भविष्यात नुकसान होऊ शकतं। आणि मित्रांनो, लवकरच मी तुम्हाला सांगितलं होतं की DMIC साठी जो 8000 एकर क्षेत्र जे संपादित करणार आहे त्याला देखील मित्रांनो लवकरच सुरुवात होणार आहे। आणि ते 8000 क्षेत्र कोणत्या भागात संपादित करणार आहे ते मित्रांनो मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे। भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहिती सोबत। आता मित्रांनो, पैठण तालुक्यामध्ये जमिनीचे भाव वाढणार। बिडकीन DMIC जमीन गेल्यानंतर तालुक्यातील इतर भागात देखील जमीन खरेदी वाढली। आता या मार्गासाठी शेतकऱ्यांची 1 कोटी एकरी मिळतील तरच जमीन देऊ अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे।